निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधक ईव्हीएमवर खापर फोडतात. एकाच ईव्हीएमवर भाजप आणि विरोधक निवडणूक लढले, पण उगाच खापर ईव्हीएमवर फोडायचे असा प्रकार होईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. महापालिका निवडणूक निकालानंतर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे ब्रँड असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी विरोधक हारतात, त्या ठिकाणी मशीन खराब दिसतं. आता ज्या सीट जिंकल्या त्यांनी त्या सीटवर प्रूव्ह करावं. त्यांनी जे नगरसेवक जिंकलाय काँग्रेसचे, एमआयएमचे, वंचितचे, जे जे मशीनवर आरोप करतात त्यांच्या उमेदवाराला विचारा निवडून आलेला आहे ते कुठल्या मशीनवर निवडून आलाय. ती भारत निवडणूक आयोगाची होती का नाही, ती राज्य निवडणूक आयोगाची होती की नाही, याची प्रायव्हेट मशीन होती. त्यांनी आता स्पष्ट केलं पाहिजे. त्यामुळं वंचित जेव्हा निवडणूक हारतात तेव्हा ते म्हणजे आपला पराभव स्वीकारत नाही. आम्ही पराभव स्वीकारतो कधी कधी आणि त्यातनं शिकतो आणि त्यातनं जिंकतो. पण हे काँग्रेस पार्टीचे लोक किंवा विरोधक हे जिथं हारतात ते मशीनवर दोष देतात. त्यामुळं राहिला प्रश्न 51%चा, मी तुम्हाला वारंवार सांगतोय, मताची जर टोटल लावली राज्याची एकंदरीत उमेदवार